तुकोबा आणि जिजाई. भक्ती आणि वैराग्य हा तुकोबांचा स्थायी भाव होता. त्यानुसार त्यांचे विचार आणि त्यांची कृती होती. त्यांना आपल्या जीवित कार्याची पूर्ण जाण होती. वैराग्यामुळे शिवाजी महाराजांनी मोठ्या इतमामासह त्यांना धन पाठवले. त्याकडे तुकोबांनी अति नम्रपणे पाठ फिरवली. घरी 18 विश्व दारिद्र्य असताना तुकोबांची ही निस्पृहता आपल्याला कौतुकास्पद वाटते. पण आई म्हणून जिजाई अशा वेळेला तुकोबांना दोष देते. हा तिचा विचारही आपल्याला पटतो. पोटच्या पोरांच्या प्रेमापोटी तिला धनाची गरज होती. जिजाई अपार कष्ट करून मुलांच्या पोटाची खळगी कशीबशी भरायची. तुकोबांचं वैराग्य जिजाईला मानवणं अवघड होतं. याचा अर्थ तिला प्रत्येक गोष्टीची हाव होती असं नाही, तर मुलांसाठी तिचा जीव तुटायचा. एक आई म्हणून हे अगदी स्वाभाविक आहे. तुकोबा जिजाईला संसाराची आसक्ती न ठेवता माझ्यासारखी निरासक्त हो, विठुरायावर श्रद्धा ठेव, आपलं नक्की कल्याण होईल असा उपदेश करायचे. पण जिजाईवर या उपदेशाचा परिणाम व्हायचा नाही. तुझत मज तुटी नव्हे या विचारे, सहित लेकरू राहू सुखे. तुका म्हणे तरी तुझा माझा संग, घडेल वियोग कधी नव्हे. जिजाईने संसाराचा मोह सोडून संसारातून विरक्त व्हावं, आपल्या भक्ती मार्गात आपल्याला साथ द्यावी असं तुकोबांना वाटायचं. वास्तविक जिजाई पतिव्रता होती. आपल्या पतीवर तिची भक्ती होती, दृढ श्रद्धा होती. पण ती एक माता होती, गृहिणी होती. त्यामुळे तिला पतीला साथ देणं शक्य होत नव्हतं. विवेकाने विचार केला तर जिजाईची भूमिका एक आई म्हणून आपल्याला पटते. जिजाईला सदा सर्व काळ दैन्य दुःख सोसणं खूप अवघड जात होतं. सततच्या दारिद्र्यामुळे कधी कधी तिला राग अनावर व्हायचा. ती त्रागा करायची. पूर्वजन्मीचा दावेदार या जन्मी आपला नवरा म्हणून वैरी होऊन आलाय असं तिला वाटायचं. ती अश्रू ढळायची. सतत लोकांपुढे हात पसरायची. तिला लाज वाटायची. अशा वेळेला तुकोबा तिला सांगायचे, आस निरुसुनी कठीण हे मन, करी व समान वज्र जैसे. किंचित हे सुख टाकी व थुंकुनी, पावसील धनी परमानंद. वज्रासारखं मन घट्ट करून अशाश्वत सुखाची आशा सोडून तू दे, म्हणजे तुला परमानंदाची प्राप्ती होईल. आपण दोघंही आनंदी आणि समाधानी राहू. संत महंत आपल्याला सामोरे येतील. आपण आपल्या विठ्ठल रखुमाईकडे जाऊयात. नाशिवंत पदार्थांचा मोह तू आता सोडून दे आणि देवाची होऊन जा, असं तुकोबा तिला वारंवार सांगायचे. तुकोबा अंतर्बाह्य विरक्त होते, निस्पृह होते. त्यांची वाटच निराळी होती. जिजाईचं मुलांवर, तिच्या संसारांवर प्रेम होतं. तिला जबाबदारीची जाणीव होती. पण तुकोबांना धन गोमासासारखं वाटायचं. त्यांची वृत्ती पूर्णपणे पारमार्थिक होती. जिजाई संसारासाठी कर्तव्यदक्ष होती. तुकोबांची विरक्ती ओळखल्यामुळे तिला स्वतःच्या जबाबदारीची तीव्रतेने जाणीव असायची. ती कंटाळून घराचा त्याग करून कधी माहेरी निघून गेली नाही. आपलं पातिव्रत्य तिने कधीही सोडलं नाही. तुकोबा रानावनात गेले तर ती त्यांचं जेवण घेऊन रानावनात जायची. त्यांचं जेवण झालं की मग स्वतः जेवायची. तुकोबा घरी असले की त्यांच्या पंक्तीला अनेक वारकरी जेवायला असायचे. स्वतःच्या पोटाला चिमटा घेऊन ती वारकऱ्यांना पोटभर वाढायची. तुकोबा इतक्या उंचीला जाऊन पोचले होते की वैयक्तिकतेचा, आपल्या घराचा विचार त्यांच्या मनात कधी यायचा नाही. त्यांची ती नियती होती. त्यात त्यांचा कुठलाच अपराध नव्हता. जिजाई आणि तुकोबा यांच्या वृत्ती प्रवृत्तीत जमीन आसमानाचं अंतर होतं.
तिच्या अपेक्षा तुकोबा कधी पूर्ण करू शकले नाहीत, तरी तिचं त्यांच्यावर प्रेम होतं. आपला पती देवकार्य करतोय याची तिला जाणीव होती. त्यांचं संतपण ती बघत होती. तिच्या मनात पतीबद्दल आदराची भावना होती. तुकोबांचंही जिजाईवर म्हणजे आपल्या आवलीवर नितांत प्रेम होतं. स्वभावातील फरकामुळे सतत वरकरणी भांडणं व्हायची, पण अंतरंगातून मात्र दोघं एकमेकांवर प्रेम करायचे. त्यांच्या अंतरंगीच्या प्रेमाला स्वभाव भिन्नतेमुळे भांडणाचे कड यायचे एवढंच. मनात येतं, इतिहासकारांनी आवलीला म्हणजे जिजाईला समजून न घेतल्यामुळे बदनाम केलं असेल का?